हे सोलापुरातील अतिशय सुंदर असे असलेले रेल्वे स्टेशन, रेल्वे स्थानक आणि सोलापूरची पंढरपूरची संस्कृती दाखवणारं रेल्वे स्टेशन म्हणायला काही हरकत नाही. संत परंपरा म्हणजेच काय मागावे या संतांचे उपकार, थोर निरंतर जागेविती, काय द्यावी असे उतराई, ठेविता हा पाहिजे व थोडा, सहज बोलणे हितोपदेश करून सायस शिकविती, तुका म्हणे वत्स धेने असे चित्ती, तैसे मजायचे सांभाळती. रामकृष्ण हरी. आणि आम्ही पोहोचलो आहोत सोलापुरातील रेल्वे स्टेशन मध्ये आणि इथून आम्हाला हैदराबादला जाण्यासाठी आता रेल्वे लागणार आहे. थोड्या वेळाने टाइमपास विरंगुळा करणार आहोत. आम्ही धाराशिववरून निघतानाच जेवण वगैरे केले होते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तर आमची हैदराबादला जाणारी ट्रेन आहे ती आता आलेली आहे. 10 वाजताची बरोबर ट्रेन आहे. या ट्रेन मध्ये आम्हाला बसायचं आहे आणि आम्ही हैदराबादला जे जातो आहोत शूटसाठी, ते फोटोग्राफीचं शूट आहे. एक लग्नाची ऑर्डर आहे आम्हाला आलेली, तर सगळं सामान वगैरे सोबत घेऊन पॅक घेऊन एकदम ओके मध्ये कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही आता ट्रेन मध्ये जात आहोत. आमचा डब्बा नंबर PS2 आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बसणार आहोत. आता थोड्या वेळात उड्डाण नाही करायचं, बसायचं आहे, झुकझुक गाडीला जायचं आहे. तर आम्ही निघालो आहोत आता हैदराबादला जाण्यासाठी. रिझर्वेशन झालं होतं त्यामुळे काही चिंता नव्हती. माझ्यासोबत माझा मित्र, त्याचा मेहुणा आणि मी अशी आमची तिघांची गँग आता निघाली आहे हैदराबादला जाण्यासाठी. हैदराबादचं शूट आहे, बघूया त्यामध्ये काय मजा येईल, काय करता येईल आणि कसा वेळ मिळेल आणि कसे व्हिडिओ होतील. चला बघूया आणि तयारीला लागूया. खूप खुश आहोत आम्ही सगळे. चला निघूया. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही हैदराबादच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहोत आणि सकाळचा सूर्य, सकाळची सुरुवात आणि सकाळची एनर्जी खूप काही सांगून जात होती. अगदी त्या रेल्वे गाडीच्या, झुकझुक गाडीच्या डब्याप्रमाणे हे आपलं आयुष्य आहे, आपलं इंजिन आहे असं मला वाटलं. आणि एक्साइटमेंट आहे की हैदराबाद सिटी, हैदराबाद शहरामध्ये आपल्याला पोहोचण्याची. आम्ही हॅलो सगळ्यांना, हॅलो आणि गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. खूप दगदग झाली आहे, झोप नव्हती झालेली कारण की सोबत सामान होतं आमच्या आणि त्याची पण थोडंसं आम्हाला काळजी घ्यावी लागत होती. त्या पद्धतीने आमचं सगळं चाललं होतं. खूप छान असं दृश्य सकाळचं आम्हाला बघायला मिळालं. मित्रांनो झोप अतिशय अपुरी झाली होती त्यामुळे डोळेलाल आणि डोळ्याची पडत, सोबत मित्र त्याचा मेहुणा, मेहुण्याचे पाहुणे. चला फायनली आम्ही पोहोचलो आहोत हैदराबाद येथील नागपल्ली या रेल्वे स्टेशनच्या स्थानकावर. लय भारी वाटतंय बघा, काय सांगू तुम्हाला, एकदम भारी फील आला. आणि थोडेफार मराठी लोक पण आम्हाला मिळाले, त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधला, त्यावेळेला पण भारी वाटलं. एकदम छान असा नजारा बघायला मिळाला. तर आम्ही आमच्या मित्राच्या पाहुण्याच्या घरी आलेलो आहोत आणि यांच्याकडेच आमची लग्नाची ऑर्डर आहे, लग्नाचं शूट आहे. आणि अतिशय पाहुण्यांनी एक नंबर सोय केली होती, सगळ्या गोष्टीची सोय आम्हाला जागेवर होती आणि त्यामुळे त्यांचा पण नमस्कार चमत्कार या ठिकाणी आम्ही घेतला आणि नंतर आम्हाला आराम करायचा. तर फायनली आम्ही हैदराबाद फिरण्यासाठी निघालेलो आहोत. माझ्यासोबत माझा मित्र किरण आहे आणि त्याचा छोटासा मेवण्यांचे पाहुणे गणू आमच्या मदतीसाठी ह्या शूटसाठी उपस्थित आहे. आणि एक्सप्लोर करूया आता हैदराबाद. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आलात की कशा पद्धतीने आम्ही प्रवास केला, बाकीचं सामान ओझं वगैरे. आणि आता एक्सप्लोर करूयात हैदराबाद, बघूयात नजारे काय काय हैदराबादचे.
आणि हैदराबादमधील सगळ्यात पहिलं ठिकाण जे आहे आम्ही बघितलं आहे आणि ते मी आता तुम्हाला दाखवतो काय आहे. तर फायनली आम्ही चार मिनारच्या एरियामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे एक कॉलेजची ट्रिप आलेली आहे. माझ्या मते बांगड्याची दुकानं आणि मार्केटची दुकानं वेगवेगळी दुकानं आहेत अशी. आणि मी आत्तापर्यंत जेवढ्या काही गोष्टी दाखवल्या तेवढं तर दिसतंय. त्यात भांड्याची दुकानं असतील, जुन्या जुन्या भांड्याच्या पद्धतीची दुकानं असतील आणि खास करून प्रत्येक गोष्टीमध्ये एक हैदराबादचं कल्चर आहे ते तुम्हाला बघायला मिळते. खूप जवळ आहेत आम्ही आता सध्या चार मिनारच्या. जवळचा एरिया तो चार मिनारचा. आणि फायनली आम्ही चार मिनारच्या अतिशय जवळ आहोत. प्रचंड असं ऊन आहे. मफलर पण थोडासा घेतलाय त्या उन्हामुळे आणि ऊन असलं तरी पण एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा गारवा आहे. आणि बरोबर चार मिनारच्या एरियामध्ये आम्ही पास झालेलो आहे. ही वेगवेगळी मार्केटची दुकानं तुम्हाला बघायला मिळतात, दागिन्यांची दुकानं बघायला मिळतात तुम्हाला. आणि बरोबर एकदम चार मिनारच्या मी एकदम खाली आहे. हैदराबादमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत आणि चार मिनार त्यापैकी एक आहे. सुलतान मोहम्मद कुली कुतुब शहा यांनी 1591 मध्ये बांधलेला हा प्रमुख खुणा भारतातील सर्वात मान्यता प्राप्त वास्तूंमध्ये गणल्या जातात. हे शहराच्या सर्वात गजबजलेल्या भागांपैकी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी स्थित आहे. तरीही त्याच्या उंच चार मिनार एक आकर्षक अशी रचना बनवते जे कधीही डोळ्यांचे पारणे फेडण्यात यशस्वी ठरतात.
सगळं शूट आटपून आता आम्ही निघालेलो आहेत आमच्या गावाकडे जाण्यासाठी आणि खूप एन्जॉय झाला आहे, एकदम फन झाला आहे मस्तपैकी. हैदराबाद मधील चारमिनार आणि त्या ठिकाणी असलेले जे दागिन्याचे मार्केट आहेत ते तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळाले असतील. मित्रांनो, शूटमुळे आम्हाला जास्तीत जास्त काही हैदराबाद फिरता आलं नाही आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो ते हैदराबाद येथील चारमिनार जवळ असलेल्या गुरुद्वाराच्या जवळचं ठिकाण होतं. अतिशय गल्ली बोळ वगैरे होतं त्या ठिकाणी आणि एकदम जुनं हैदराबाद जे ओरिजिनल हैदराबाद आहे अशा ठिकाणावरून आता आम्ही निघालो आहोत आमच्या गावी जाण्यासाठी. खूप छान आहेत लोक, माणसं, त्यांचा स्वभाव आणि इथली दुकानं, इथले शॉपकीपर्स सगळंच काही भारी आहे आणि एन्जॉय फन केला आहे. निश्चित तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करणार ही 100% गॅरंटी आहे मला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच हैदराबाद एक्सप्लोर करण्यासाठी येणार आहोत आणि आम्ही आता 3घे जण प्रस्थान करत आहोत आता गावी जाण्यासाठी. आम्हाला आता बसनं जायचं आहे. चला निघूया. चला छोटू. देवीचं मंदिर आहे. देवी देवी माता माता मंदिर. हा. आणि तुळजापूर तुळजापूर. हा. तुळजापुर से आए हम ऐसा. हाँ हाँ माता. हाँ. फायनली आम्ही वापस जाण्यासाठी निघालो, पण आम्हाला गाड्या आहेत का नाही माहिती नाही. आम्ही बघतोय सध्या, शोधतोय गाड्या. दादा, धाराशिवला किंवा उस्मानाबादला, सोलापूरला अशा गाड्या मिळतील का? हा मिळतील. हा सगळं बंद आहे. अच्छा, आणि जागा मिळेल का? जाऊन विचारा. बरं बरं बरं. नाही, कारण की एवढाच विषय की आमच्यासोबत बॅग खूप आहेत, तेवढा प्रॉब्लेम. फायनली तिथे गेल्यानंतर समजेल ना. हां ठीक आहे. तर आता आम्ही तिथं बघणार आहोत फायनली की तिथं जागा मिळते नाही मिळते, त्याच्यावर डिपेंड आहे. पण थोडक्यात मला हे हैदराबादचं जास्त फिरणं नाही झालं, पण हे तरी पण एक छोटीशी नजर आणि हे असं वातावरण, क्या बात आहे. हा जो पॉइंट आहे इलाका. छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमची मराठी ऐकून आम्हाला. आपल्या गोष्टी पोहोचायचे प्रेम वाटतं. नाही ना, बरोबर आहे असं. आणि तुमच्या इकडच्या हैदराबादची माणसं सगळी प्रेमळ आहेत, ती गोष्ट आवडली आम्हाला. आता फायनली आम्हाला गाडी मिळालेली आहे सोलापूरला जाण्यासाठी आणि खूप छान वाटलं आम्हाला.
जातो ट्रॅफिक जरा ट्रॅफिक पोच करा हे हैदराबादचे ट्रॅफिक आहे, ही अशी कंटिन्यू ट्रॅफिक इथे राहते. मला आता यांच्याकडून कळाली अशी खबर. मला देशातलं एक मुख्य शहरापैकी एक हैदराबाद, या ठिकाणी साहजिक एवढे ट्रॅफिक असतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथे शिस्त खूप बघायला मिळाली. सगळी ट्रॅफिक आहे, पण कुणी जास्त असं जेब्रा क्रॉसिंग ओलांडून पुढे गेले हे हा प्रकार इथे काय मला बघायला नाही मिळाला. आणि अतिशय शिस्तीचं, एकदम कडक शिस्तीचं आणि पालन करणारे लोक आहेत हैदराबादची. ही गोष्ट मला या ठिकाणी बघायला मिळाली. आता काँग्रेस भवनच्या समोरून मी गेलेलो आहे आणि हा असा व्हिडिओ बनवतो टोटल नजारा. मी फ्रंटला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. हैदराबाद ते तुळजापूर असा प्रवास झालेला आहे. आमची ही काही इथे असलेली दिसत असलेली ही बस नव्हती बघा, दुसऱ्या एका चांगल्या बसमधून आम्ही प्रवास केलेला आहे. आणि निश्चितपणे आमचं हे फोटोचं लग्नाचं शूटचं काम खूप मस्त झालेलं आहे. मी माझा जिगरी मित्र किरण, आता घरी जायचं आहे, निवांत आराम करायचा आहे. तुम्हाला